केंद्र सरकारने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठी बातमी दिली आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 2025 साठीची अपडेटेड लाभार्थी यादी अधिकृतपणे जारी करण्यात आली आहे। ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत चालवली जाणारी ही योजना 2016 मध्ये सुरू झाली होती। या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना पक्की घरं उपलब्ध करून देणे असा आहे। या घरांच्या बांधकामासाठी सरकार त्यांना आर्थिक मदत करते। पीआयबी नुसार योजनेच्या सुरुवातीपासूनच आतापर्यंत 3 कोटींपेक्षा अधिक घरांना मंजुरी देण्यात आली आहे। सर्वांसाठी घर हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी 2029 पर्यंत 2.95 कोटी घरं पूर्ण करण्याचं सरकारचं ध्येय आहे। या योजनेमध्ये मैदानी भागामध्ये तसेच डोंगराळ आणि दुर्गम क्षेत्रांसाठी 1.3 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते। पहिली यादी जाहीर झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत दुसरी यादी प्रसिद्ध केली जाईल। ज्यांचं नाव पहिल्या यादीत नसेल त्यांना दुसऱ्या यादीत त्यांचं नाव समाविष्ट होण्याची संधी मिळेल। या योजनेमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि दुर्बल गरजू कुटुंबांना समाविष्ट करण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये घरोघरी नवीन सर्वेक्षण केलं जातंय। या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबामध्ये काही पात्रता असणं आवश्यक आहे। कुटुंब ग्रामीण भागातील नसलं पाहिजे। तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक अर्ज भरावा लागेल आणि तो अर्ज भरल्यानंतरच तुम्ही या योजनेमध्ये सहभागी होऊ शकता।